नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। बेकायदा जागा बळकावणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा। राजकीय वरदहस्त असलेल्या सोलापुरातील शिवसेना शिंदे गट पदाधिकाऱ्यांनी गुंडांच्या मदतीने बेकायदा जागा बळकावली। या प्रकरणी त्यांच्यासह 10 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। यात सराईत गुन्हेगार अर्जुन सलगरचाही समावेश आहे। दरम्यान शिवसेना शिंदे गट युवा सेनेचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्दला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। याबाबत रुपाली संदीप वाडेकर वय वर्ष 34 राहणार उत्तर कसबा चौपाड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टर विजय कुमार वासुदेव आराध्य, केदार आराध्य, अर्जुन सलगर, सुजित खुर्द, सुजित कोकरे सर्व राहणार सोलापूर व इतर 5 जणांविरोधात फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। यातील फिर्यादी यांच्या पतीची वडिलोपार्जित जागा नवी वेस ते छत्रपती शिवाजी महाराज रोडवर आहे। त्या जागेत वेल्डिंगचं वर्कशॉप आहे। एकूण 960 फूट जागेपैकी 370 फूट जागा फिर्यादीच्या नातेवाईकांनी विक्री केली होती, तर उर्वरित जागा ही त्यांच्या मालकीची आहे। 28 जुलै रोजी फिर्यादीच्या सासर मोहन वाडेकर हे जागेवर गेले तेव्हा त्यांना त्यांच्या जागेतील पत्र्याचं शेड, पूजा हॉटेल व गुलमोहराचं झाड कुणीतरी पाडून आतील साहित्य चोरल्याचे लक्षात आले। ही बाब समजताच फिर्यादी या पतीसह जागेवर गेल्या। त्यावेळी तिथं केदार आराध्य, अर्जुन सलगर, सुजित खुर्द, सुजित कोकरे व इतर 5 जण दिसून आले। त्यांच्याकडे जागा आणि त्यातील साहित्यांविषयी विचारणा केली। त्यावर अर्जुन सलगर यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। तसेच यापुढे इथं पाय ठेवाल तर दोन्ही पाय तोडीन अशी धमकी देऊन त्यांनी हकलून दिले। यानंतर पत्र्याचे कंपाऊंडवरून आरोपींनी जागेचा बेकायदा ताबा घेतल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत। जागा बळकावण्याच्या गुन्ह्यात असणारा गुंड अर्जुन सलगर विरोधात पोलिसात वेगवेगळ्या प्रकारच्या 14 गुन्ह्यांची नोंद आहे। त्यामध्ये खंडणी मागणं, बेकायदेशीर जागा बळकावणं अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे। त्याच्यावर 1 वर्ष स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे। सन 2019 मध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढली आहे। तसेच यातील दुसरा गुन्हेगार सुजित कोकरे विरुद्धही पोलिसात गुन्हा दाखल आहे।